नमस्कार. मुलांच्या नाश्त्याची चिंता ही तर रोजचीच गोष्ट आहे नाही का? पण आता काळजी करायचं काहीच कारण नाही. आज आपण मुलांसाठी असे 8 सोपे, चविष्ट आणि पौष्टिक नाश्त्याचे पर्याय पाहणार आहोत, जे त्यांच्या दिवसाची सुरुवात एकदम उत्साहात आणि ऊर्जेने करतील. चला, मग बघूया. बघा, हा प्रश्न जवळजवळ प्रत्येक घरात रोज सकाळी ऐकू येतो. मुलांना असं काय द्यावं की जे ते आवडीने खातील आणि त्यांना दिवसभरासाठी ताकदही मिळेल? चला, याच प्रश्नाचं उत्तर आज आपण शोधूया. चला तर थेट मुद्द्यावरच येऊया. सगळ्यात आधी आपण असे काही पर्याय पाहूया जे फक्त पोटच नाही भरणार, तर मुलांना दिवसभर एकदम उत्साही ठेवतील आणि हो, त्यांच्या वाढीसाठी जे काही पोषण लागतं तेही देतील. आपला पहिला आणि सगळ्यात सोपा पर्याय म्हणजे दूध आणि सुकामेवा. हा एक पारंपरिक पण खरं सांगायचं तर अत्यंत प्रभावी उपाय आहे. मुलांच्या शारीरिक आणि मानसिक विकासासाठी हा खूप महत्त्वाचा मानला जातो. करायचंय काय तर फक्त 1 ग्लास गरम दुधामध्ये बदाम, काजू आणि अक्रोडची पावडर मिसळून द्यायची आहे. यातून मुलांच्या हाडांसाठी जे कॅल्शियम हवं असतं ते मिळतं आणि सुक्या मेव्यामधले ओमेगा 3 सारखे घटक मेंदूच्या वाढीला चालना देतात, म्हणजे त्यांची स्मरणशक्ती सुधारायलाही मदत होते. आता बोलूया आपल्या दुसऱ्या पर्यायाबद्दल. हे आहे प्रोटीनचं पॉवर हाऊस म्हणजे अंड. हे उकडून देता येतं किंवा त्यात छान भाज्या टाकून एक चविष्ट ऑमलेटही बनवता येतं. बघा, वाढत्या वयात मुलांना प्रोटीनची खूप जास्त गरज असते. अंड्यातल्या प्रोटीनमुळे त्यांचे स्नायू मजबूत होतात आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांना शाळेत दिवसभर लक्ष केंद्रित करायला मदत होते. आपला तिसरा पर्याय आहे जो एकदम पोटभरीचा आणि चविष्ट आहे. तो म्हणजे पराठा आणि दही. हा नाश्ता मुलांना दुपारपर्यंत नक्कीच उत्साही आणि ताकदवान ठेवतो. आलू, पनीर किंवा वेगवेगळ्या भाज्या वापरून एकदम पौष्टिक पराठा बनवता येतो. पराठ्यातून कार्बोहायड्रेट्स मिळतात आणि दह्यामधून प्रोबायोटिक्स, जे पचनक्रिया चांगली ठेवायला मदत करतात. म्हणजे हे एक परिपूर्ण जेवणच आहे. कधी-कधी खूप घाई असते बरोबर, तेव्हा हा पर्याय एकदम बेस्ट आहे. शेंगदाण्याचा लाडू किंवा चिक्की हा एक स्मार्ट नाश्ता आहे असं म्हणायला हरकत नाही. यात गुळाचा वापर असतो, त्यामुळे नैसर्गिक गोडवा मिळतो आणि शेंगदाण्यांमुळे भरपूर ऊर्जा. चॉकलेट किंवा बिस्किटांपेक्षा हा कितीतरी पटीने आरोग्यदायी पर्याय आहे, जो रक्तातील साखर लगेच नाही वाढवत. बरं, आता आपण काही असे पर्याय बघूया जे चविष्ट तर आहेतच, पण सकाळच्या घाईत बनवायला एकदम सोपे आहेत आणि हो, पचायलाही अगदी हलके आहेत. पोहे किंवा उपमा हे तर आपल्या सगळ्यांच्याच घरी बनतात. हा एक हलका-फुलका पण खूप पौष्टिक नाश्ता आहे नाही का? यात जर आपण मटार, गाजर किंवा इतर आवडत्या भाज्या टाकल्या ना, तर त्याची पौष्टिकता आणखीनच वाढते. भाज्यांमधल्या फायबरमुळे पोट साफ राहतं आणि मुलांना भाज्या खाऊ घालण्याचा हा एक सोपा मार्ग पण आहे. दक्षिण भारतीय पदार्थ फक्त चवीलाच छान नसतात, तर ते आरोग्यासाठीही खूप उत्तम असतात. डोसा किंवा इडली हा त्याचाच एक उत्तम नमुना आहे. ह्या पदार्थांची खास गोष्ट म्हणजे ह्यात डाळ आणि तांदळाचं मिश्रण असतं. त्यामुळे होतं काय की प्रोटीन आणि कार्बोहायड्रेट्सचा एक उत्तम समतोल साधला जातो. यामुळे मुलांना भरपूर ऊर्जा मिळते आणि हे पचायलाही खूप सोपे असतात. ज्या दिवशी वेळ खूपच कमी असतो त्या दिवसासाठी सँडविचपेक्षा चांगला पर्याय असू शकत नाही. झटपट, सोपा आणि चविष्ट. फक्त ब्रेड, काकडी, टोमॅटो आणि थोडं चीज किंवा बटर लावा आणि झालं आपलं सँडविच तयार. शक्य असेल तर गव्हाच्या ब्रेडचा वापर करा, म्हणजे फायबर जास्त मिळेल. आपला शेवटचा पण अत्यंत महत्त्वाचा पर्याय म्हणजे ताजी फळं. दिवसाची सुरुवात करण्यासाठी यापेक्षा ताजतवानं आणि फ्रेश दुसरं काहीच नाही. केळी, सफरचंद किंवा पपई यांसारखी फळं दुधासोबत किंवा दह्यासोबत दिली तर मुलांना आवश्यक विटॅमिन्स मिळतात. आणि हेच विटॅमिन्स त्यांची रोगप्रतिकारशक्ती वाढवतात, ज्यामुळे ते कमी आजारी पडतात. चांगले पर्याय तर आपण पाहिले, पण आता हे पाहणं हे तितकंच महत्त्वाचं आहे की मुलांना नाश्त्यात काय देऊ नये. चुकीच्या निवडीपासून त्यांना दूर ठेवणं गरजेचं आहे. तर महत्त्वाचा मुद्दा हा आहे की पोहे, इडली आणि फळं यांसारख्या पौष्टिक पर्यायांना नेहमी प्राधान्य द्या. मॅगी, चिप्स किंवा जास्त गोड पदार्थ हे शक्यतो टाळाच, कारण ते थोड्या वेळासाठी ऊर्जा देतात, पण नंतर मुलांना आळस येतो. आणि हो, रिकाम्या पोटी फक्त दूध देण्यापेक्षा त्यासोबत काहीतरी पौष्टिक नक्की द्या. आता आपण काही खास टिप्स पाहूया, ज्यामुळे नाश्त्याची वेळ मुलांसाठी आणखी आनंददायी आणि प्रभावी बनेल. 2 सोप्या गोष्टी लक्षात ठेवायच्या.
पहिलं म्हणजे रोज तोच तो पदार्थ देऊ नका, नाहीतर मुलांना कंटाळा येतो. पदार्थांमध्ये नेहमी बदल करत राहा. आणि दुसरं, जेवण ताटात आकर्षक पद्धतीने मांडा. रंगीबेरंगी भाज्या आणि फळांचा वापर करा, म्हणजे मुलांना ते खाण्याची आपोआप इच्छा होईल. आणि शेवटी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, की आपण मुलांना आज जे खायला घालतो त्यावरच त्यांचं निरोगी भविष्य अवलंबून असतं. एक चांगला पौष्टिक नाश्ता